नमस्कार. मी आता असं आमच्या शेतामध्ये आणि आज तुमका दाखवतो आपली शेतकऱ्यांची लाईफ किती कठीण असतात ती. हे असत आमचे माड सगळे जे तुम्ही गेल्या व्हिडिओत बघितलेलाच आपण कशा प्रकारे पाणी लावतो. आणि आता तुमका दाखवतो हे बघा. हे आता माकडांनी खाऊन टाकलेलं शाळी आहेत सगळी. ही बघा. नजर फिरात तिकडे फक्त हे असे सांगाडे पडलेले होते त्याचे शाळ्यांचे. हे बघा. ह्या सोलूक आपणाक कोयते वगैरे लागतात. कोयते सोकाटन सगळा घेऊन आपण बसतो. पण ते बघा त्यांच्या नखांनी आणि दाताने सोलून काढतात सगळा. हे आता आपण आपल्या हातान फोडूच शकत नाही. हे बघा. हे बघा कसा फोडल्यानी. नजर फिरतली तिकडे सगळीकडे नुसते हे शाळ्यांचेच सांगाडे असत. हे बघा. हे सगळे केडल्याने खाऊन टाकलेले आहेत खाली. कसं खच पाडल्याने या बघा. हे आता काल येऊन गेलेले असत. काल किंवा मग काल संध्याकाळी किंवा आज सकाळी. आता याचा उपयोग काय तर फक्त आपली न्हाणी असता त्याच्यात पाणी तापूसाठी आता त्याचा उपयोग हा. बाकी काही एक उपयोग नाही. हे बघा किती बारके बारके फोडतात बघा नारळ. ते बघा त्याची 2 भेकला झालेली आहेत. कसा बघा तोडल्याने. आणि ही आपण सुपारीची लागवड केलं या वर्षी. ही सगळी सुपारीची झाडं लाईनीत. विठ्ठल जाता विठ्ठल सुपारीची. हे गेल्या वेळी दाखवलेले तसेच साग. त्याच्या अलीकडे बांबू आणि हो काजींचो एरिया असा पुढे. हे बघा वर पण काजी. मध्ये मध्ये आड्याच्या साईटीन वगैरे आम्ही बांबू लावलेले आहेत. आणि मेरे बरोबर पण असत थोडे. जास्त काय डीपमध्ये दाखवत नाही कारण पहिला व्हिडिओ काढलेलो त्याच्याबाबतचो. हे हापूस. हापूस असत. हे बघा.
हे बघा बांबूंका कोंब इलेत मस्तपैकी. एक काज हुलापली का पाणी घालू पया. लफडा सगळा. आता काय करायचा, पाण्याची सोय नाही अजून झालेली. बाळू काकांची मोटर काहीतरी बंद केल्यानी आहे MSCB वाल्यांनी. या लिंबाचा झाड असा, लिंबा बा केदी मोठी आहे बघा. कायच्या काय होत. आमका पहिले वाटलेला मोसंबी आहे म्हणून, कारण त्याची साल अशी संत्र्या मोसंब्यासारखीच निघायची. ही सगळी काजीची झाडं पुढेपर्यंत, त्याच्या पुढे सागत परत. हे बघा ह्यो काजींचो एरिया, त्याच्या पुढे सगळे सायले आहेत. त्या साईड वरती पण सगळे सायले, मग सागवानी. वरनं तारा गेल्यात त्याच्यामुळे दिसतात काय, वरनं MSCBचे तारे गेलेत सगळे. हे बघा असे. त्याच्यामुळं पण आमची अजून एक नुकसानी होता, कारण ते येतात नि बोडकावतात सरळ. आता झाडा काय सरळ वाढतली नाही, ती कशी वाढतली. आणि तारे मधनं आता हय पण एक पोल आहे. हो बघा, हो एक पोल हाय ना. थंय परत वायर फिरली आहे त्या साईडटीक. हाय ना एक वायर इली आहे आणि ह्याचा जंक्शन पुढे आहे. त्याच्यामुळे कधी कधी स्पार्किंग होतं. स्पार्किंग झाला का खाली या तुमका दिसता सगळा कराड. त्याच्यावर ठिणगी पडली एखादी काय ती आग पकडता. अशी आमच्याकडे 4 वेळा आग लागलेली अशी तर. आणि हे आता दाखवते तुमका कसे बोडकावतात ते. तारेखालची जी झाडं असतात ती पण दाखवते कशी तोडतात. हे बघा, ह्या आता तारेखाली नाही या, तरी पण हैना तोडून टाकलेल्यानी. है दिसता, हैना तोडलेला होता. तर आता परत वाढला. आता तारेच्या दिशेने गेला, आता बाहेरच्या साईडीक गेला तर. आणि तरी तारे घासूचा नाही तरी पण तोडतात ते. ही बघा सगळी बोडकावल्यानी आहेत. म्हणजे अक्षरशः मेलीच झाडं आता. ह्या मेला, याच्यात काय नाही, गेला आता. म्हणजे आमका माकडा पण त्रास देतात, माणसा पण त्रास देतात. वायरी जाऊ कोय, वीज होई आमका माहिती आहे. पण एका साईटीन कसो तरी मार्ग घेऊ कोय होतो. आता मधनात सगळे वायरी हय येतात आणि मिळतात एका ठिकाणी. ते जरा साईटिक जर केल्याने असते तर टेन्शन नव्हतं ना आमका पण. आणि 4 वेळा आपल्याकडे आग लागलेली असे तर 4 वेळा. आता बांबूंका बघा मस्तपैकी कोंब येतात. ही 2 वर्षापूर्वीची लागवड आहे. आता काजींका पाणी घालूक झाला. सगळी काजी झोपले आहेत खाली. 1 मिनिट, एक नीट करूया. सूर्य आता मावळत्याच्या दिशेने चाललो. समोर वा किती कराड असा. या साईडीक नदी, गड नदी. हे बघा कशा प्रकारे झाडं तोडून जातात MSCB वाले. बघा चांगली धरती काज बोडकावल्यानी. आता हाय ना एक वायर, इकडे एक वायर. बघा ही एक काज, तिचं एक डेडो मारल्यानी
हे बघा हा, हे आंब्याचा कलाम. हे बघा कलमाची काय अवस्था केली यांनी. ही बघा आता ह्याची नुकसान भरपाई MSEB काही एक देत नाही, काही एक. धरती झाडा तोडतात. एक काच तोडल्याने ह्या. आता हेच वायरी जर त्यांनी बाजून घेतल्यानी असते हे बघा या आंब्याचे सगळ्या सत्यानाश करून टाकल्याने. हे बघा इकडनं सगळीकडनं वायरी फिरवलेल्या आहेत. गेल्या वेळी मी ह्या पोलाबद्दल म्हणत होते. हाय आता दोन्ही पोलांचा जंक्शन हाय. हाय ठिणगी पडता आणि आग लागायचे चान्सेस. बघा हाई ना एक वायर पंपासाठी तिकडे गेली आणि तसेच पुढे घेऊन गेलेत. ही झाडा सगळी आता त्याच्या खाली येली तर का आता काय करतलं काय. तुम्ही जर वायरी एका साईडीन घेतला असता तर माझं पण नुकसान नसता ना. आता हे काय करायचं ह्याचं. धरती झाडा होती. तर मी आता देवळात जातलोय कारण आज आमच्या देवळात जत्रा असा. पहिले 5:30 वाजता बोलवल्याने त्यांनी. किती वाजले 5:30 होतील 10 मिनिटात. गाराण्यासाठी बोलवल्याने आणि रात्री जत्रा असतली. तर मग तुमका आता भेटताय मी देवळात. तवसर तुमची रजा घेताय. आता ह्या आमच्या घराकडची परिस्थिती बघा. झाड असा आता वायरीवर इलेला पण हे का आत लावूक MSEB वाले येत नाही अजिबात. दिसता वायर. पोलाची हालत बघा. पोलावर सगळे जंगल झालेला. पण ह्या साफ करूक त्यांना जमत नाही आणि आमची धरती झाडा तोडूक बरोबर येतात आपले न चुकता दरवर्षी. हे बघा ही वायर आणि त्या वायरीवरच झाड आडिया इलेला. कधीतरी कोसळतला आणि वायर घेऊन जातला. गाडी चालवली का नेल ओरशी पहिल्यांदाच गाडी चालवली. आपण आता देवळात जातो. आमचे सारथी संकेत गिरीधर बोंद्रे. टाकला दिसला त्यांचा. गाडी आता सोडूची आहे याच्याकडे सम्राकडे थांबतो आणि मार्चमध्ये लागतेली एकदम प्रॉपर. सावंतवाडीत जाऊचा ना. काल तुम्ही सांगा माका गेलोच म्हणून. अरे जाऊचा होता माका रिझर्वेशन मिळाक नाही. अडकलंय. थांब ना 2 दिवस. नाही जत्रेसाठी म्हणून मग थांबलोय मी. नाही तर काल काढणार होतोय मागची. म्हटलं जाऊ दे. उद्या का परवा नागव्याची पण. नाही नाही सरांका सांगितलंय मी उद्या येतंय म्हणून. सर आमचे चांगले आहेत रे. एक नंबर माणूस. रस्त्याची अवस्था बघा. दुरावस्था. खरडी लावून गाडी चालवची लागतं. खरडी लावून. खरडी कोणाक माहीत असली तर कमेंटमध्ये सांगा खरडी म्हणजे काय. तर नसला माहिती तर मी सांगतोय.
तर सारथ्यांनी आता गाडी पार्क केल्यानी आणि आपण आता चाललो मंदिराच्या दिशेने. हे असं आमचा मंदिर. चला आता आपण देवाचं दर्शन घेऊया. आता आपले जे निशाणाचे खांब असतात त्यांका सजवतले, त्याचंच काम चालू आहे आता सजावटीचं. आपण जरा व्हायचं आता फिरूया बाहेर, कसले कसले स्टॉल लागलेत, काय काय असं तर बघूया. आपण आता बघूया काय काय स्टॉल लागलेत ते जरा जाऊन. अजून एक आईस्क्रीमचा स्टॉल बघा, कळस कसो एक नंबर दिसता आपलं तो. खेळण्यांचे वगैरे पण स्टॉल लागतात नेहमीसारखेच. भांड्यांचा स्टॉल, प्लास्टिकची भांडी, आईस्क्रीम सबका फेवरेट, आणि काय मंचुरियन. देऊळ समोर ना, समोरच्या बाजूने एकदम. ही तुळस आणि दीपमाळ. हा आपला दशावतारी नाटक असताला, नाटकाचो मंच हा तो. मागे पण स्टॉल असत, ते बघूया जाऊन नंतर. आमचा भाव दिसता काय बघते जरा, मामे भाव असा असा. उशी 50ला 2, उशी 50ला 2. या असा लिंगाचा मंदिर. चला लिंगेश्वराचं पण दर्शन करूया आपण. खेळण्यांचेच भरपूर स्टॉल असतात. हे खाजा लाडूचे स्टॉलवाले काका गेल्या वर्षी पण आपल्या व्हिडिओत होते. हे अजून कोदे येऊक नाहीत स्टॉलवाले. त्यांच्या बाजू खेळण्यांचा स्टॉल. आणि हे असत आमचे बंधुराज संदीप पाटकार.
आता आम्ही जातो गारण्यासाठी, तर भेटूया आता डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये. सजवण्याची प्रोसेस अजून चालू असा. सजवून झाला की मग गारण्याक सुरुवात करतले. तर आता सजावट झालेली असा आणि आता गारण्याक सुरुवात करतले. तर मग चला आता गारण्यासाठी. कुठे बारा बाराचा मुखार बाराचा कुरू कांको पाडून बाराचा कुठे माणसो अधिकारी कुठे मारल्यावर मटेरियल तोलायचे गाडके मडके केल्यावर तो मूळ पुरुष निर्वचा. तर आता आम्ही मस्तपैकी जेवण खाऊन इलो परत देवळात. आणि आता लाइटिंग फुल जोशात असतली, कारण वेळ असा रात्रीची. बघा एक नंबर वाटता लाइटिंग, एक नंबर. माका आता माईक म्यूट करूचो लागलो हा. कारण त्याचे मागे स्पीकर वाजतात, त्याच्यामुळे यूट्यूबवाले काय काय कसले कसले स्ट्राईक मारत बसतात कॉपीराईटचे. तर आपण काय कळत नाही, त्याच्यामुळे आम्ही माईक म्यूट करून ठेवलंय. वाईच आता आपण परत जत्रा फिरून येऊया, बघूया काय नवीन दिसता काय. बहुतेकांनी आता आपले स्टॉल चालू केलेले असतात. हे आमचे मित्रपरिवार. वर गेलेत जत्रेसाठी. ओटी भरूसाठी बायकांनी लाईन लावलेली आहे, घासलेटची लाईन. देवळाची लाइटिंग एक नंबर केल्याने, एक नंबर. आपल्या लिंगेश्वराच्या मंदिरात दशावतारी कंपनीची माणसं म्हणजेच कलाकार आराम करतात. रात्रीचे 12 वाजलेत आणि अजून ओटी भरूसाठी लाईन बघा केवढी हाती.
तर तुम्ही बघितलात आपल्या वरवडे गावची जत्रा आणि आमका काय नाटकासाठी थांबूक मिळाला नाही कारण माझी बारकी घरी जाऊसाठी लय रडत होती. तर मग आम्ही किती 2च्या दरम्यान वगैरे निघालो घराक जाऊक. आता मी वाईट शेतात इलय बघूसाठी परत काय केडली येऊन गेली काय. तर आज काय केडली नाही येऊकत. तर आता व्हायची लिंबा काढतलंय. लिंबा काढून मग ती घरात घेऊन जातलंय. आणि संध्याकाळी आमची असा तुतारी एक्सप्रेस मुंबईक जाऊसाठी. तर मग आता तुमची रजा घेतोय आणि मी या चाललंय.